जय वित्तू बाबा. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील टाकडघाट येथे. आज आपण संत योगी वित्तू बाबांचं समाधी मंदिर पाहूया, समाधी स्थान पाहूया आणि इथं काय काय होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. खरं तर संत योगी वित्तू बाबांची ही जी टाकडघाट नगरी आहे हे त्यांचं जन्मस्थानसुद्धा आहे आणि समाधी स्थानसुद्धा आहे. तर आपण हे अगदी सुंदर असं टाकडघाट पाहूया, संत योगी वित्तू बाबांचं दर्शन घेऊया. इथे काय काय होतं, काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाकडघाटला जाण्यासाठी मी सध्या येऊन पोहोचलो आहे बुटीबोरी येथे. हा छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल आहे बुटीबोरीचा आणि इथनं आपल्याला सवारी गाडी टमटम मिळेल जी थेट टाकडघाटला आपल्याला घेऊन जाईल. चल, बघा हा परिसर आहे आणि मला टाकडघाटला जाण्यासाठी सवारी ऑटो मिळाला असा. ह्याच्यात बसून जायचं आहे. इथनं थोडा ऑटो थांबला आहे पण इकडनं रस्ता आहे. बघा बुटीबोरी इंडस्ट्रियल एरिया इथनं सुरू होतो. समोर त्याचं प्रवेशद्वार दिसेल किंवा काही अंतरावर मग टाकडघाट आहे. चला जाऊयात. आणि आपण टाकडघाटमध्ये येऊन पोहोचलो. या ऑटोने मी आलो. दादा हे बुटीबोरीपासून ते टाकडघाट किती किलोमीटर असेल? आता 12.5 किलोमीटर. अच्छा. आणि हा अख्खा इंडस्ट्रियल एरिया होता आणि त्यातून इकडे आपण इकडे पोहोचलो टाकडघाटला. आता जाऊया संत वित्तू बाबांच्या देवालयात आणि तुम्हाला हे देवालय मी दाखवतो. चला. आणि आपण संत वित्तू बाबा विहाराकडे येऊन पोहोचलो. हा विहाराचा परिसर आहे. चला जाऊया आणि संत योगी वित्तू बाबांचे दर्शन घेऊयात. माझ्यासोबत ना ॲडव्होकेट मंगेश मोन सरसुद्धा आहेत, मोन मॅमसुद्धा आहेत. त्यांच्याकडनं आज इकडे एक जेवणाचा कार्यक्रम आहे. आधी आपण ना पूजेची थाळी घेऊयात आणि मग जाऊयात. तर आपण छानपैकी पूजेची थाळी घेतली आहे ताईकडून. तर जाऊयात आणि दर्शन घेऊयात. देवस्थानाचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. सुंदर असं. हरियाला बरेच प्रवेशद्वार आहे, त्यापैकी या प्रवेशद्वाराचा क्रमांक 3 आहे. आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात. हा देवस्थानाचा परिसर आहे. हे द्वार किती सुंदर आहे. का ध्वज लावले आहेत. चला आणि दर्शन घेऊयात. देवालयाचा भव्य परिसर आहे. आधी आपण वित्तू बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊयात. इकडे बरेच यात्री भक्तगण येऊन थांबलेले असतात. चला जाऊयात आणि श्री संत वित्तू बाबांचे दर्शन घेऊयात. वित्तू बाबांना तर साथ चढवलं जातं आहे. इथे वीरेश्वर बाबाजेही आहेत. नमस्कार. फुलहार चढवलं जात आहे. नमस्कार करा तुम्ही सुद्धा. श्री संत योगी वित्तू बाबा यांचं हे समाधी स्थान आहे आणि हे अगदी जागृत असं स्थान आहे. तिथे मागे श्री संत योगी वित्तू बाबांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे. वंदन करा, नमस्कार करा. समाधीवर असंख्य असे फूल हार तुम्हाला चढलेले दिसणार आणि मागे श्री संत योगी वित्तू बाबांची प्रतिमा आहे. वंदन करा, नमस्कार करा, दर्शन घ्या. ही सुंदर अशी समाधी आहे आणि आपण सध्या आहोत विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील टाकडघाट येथे. वंदन करा.
जय वित्तू बाबा. नमस्कार करा. आपणही दर्शन घेऊया. नमस्कार करा. वंदन करा. श्री संत योगी वित्तू बाबांची प्रतिमा आहे. ते वीरेश्वर महाराज सुद्धा आहे. आपण त्यांच्याकडूनही थोडी माहिती जाणून घेऊया. देवस्थानाबद्दल मोहन सर आहेत, त्यांच्याकडूनही घेऊया. चला बाहेर जाऊया. पुन्हा एकदा नमस्कार करा, वंदन करा, दर्शन घ्या. चला थँक्यू. हे भगवान बुद्धांची प्रतिमा आहे, त्यांना वंदन करा. अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे. पण याच्या बाजूलाच खूप भव्य असं एक बुद्ध विहार आहे. नमस्कार करा. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघां नमामि. आणि इथे श्री वित्तू बाबांचा फोटो आहे. नमस्कार करा त्यांना. सुंदरचा फोटो आहे ना. हो चल. बाहेर जाऊयात आपण. तर या भागात इथे संस्थानातर्फे जे चालवलं जातं त्याबद्दलचीही इकडे माहिती आहे. जसं की इथे यात्री निवास आहे, ते अगदी समोर आहे. आणि त्याच्याच समोर मग गार्डन आहे छानसं. आणि मग त्याच्या बाजूला भोजनालय आहे, प्रसादालय. आणि ते निशुल्क तुम्हाला भोजन मिळतं जर आलात तर. हा बाहेरचा परिसर आहे आणि खूप सुंदर प्रकारे हे स्थान बांधण्यात आलं आहे. त्याला वित्तू बाबा विहार म्हणूनच संबोधले जाते. हे बघा, अशा पद्धतीचं स्थान नागपूरमध्ये माझ्या मते असंच असेल. हे एकच असेल असं, एवढं सुंदर. हे बघा, सुंदर ना. आणि याच्यावर खूप सुंदर असा कळस आहे. या भागातनं आणखी काय काय आहे ते मी दाखवतो. इथे भव्य असे पिंपळ वृक्ष आहे, मोठे मोठे वृक्ष आहे. आणि हे स्थान वित्तू बाबांच्याच संकल्पनेतून पूर्ण झालेलं स्थान आहे. समोर इकडे या भागामध्ये खूप मोठं भव्य असं बुद्धविहार आहे, तेही मी तुम्हाला नंतर दाखवतो. इकडे या भागात तुम्हाला जर देणगी द्यायची असणार तर ते तुम्ही या भागातनं देऊ शकता. इकडे तुम्हाला भंडारे वगैरे करायचं असणार तर तेही एक बॅक साईडला तुम्ही करू शकता. त्या भागातनं तेही जागा मी तुम्हाला दाखवतो. बरेच भाविकांचं असतात. इथं ना अगदी सुंदर असं कळस दिसतो, स्तूपाच्या आकारामध्ये खूप सुंदर असा कळस आहे. आणि मग या भागातनं तुम्ही असं समोर गेलात की तुम्ही गेट क्रमांक 2कडे जाता. त्या गेट क्रमांक 2पासून पुढे मग तुम्हाला वित्तू बाबा संस्थानाच्याच बाजूला असलेलं सुंदरसं, म्हणजे ते खरं तर या संस्थानाचा भागच आहे, बुद्धविहारसुद्धा दिसतं. हे बघा, हा संस्थानाचा परिसर आहे. अगदी रोडच्याच बाजूला हे स्थान आहे. म्हणजे तुम्ही बुटीबोरी सगळ्यात जवळचं स्टॉप आहे. बुटीबोरीपासून तुम्हाला सतत इकडे येण्यासाठी गाड्या मिळतील. प्रवासी ऑटो किंवा टमटम ते सगळे इकडे येतात. इकडनं बुद्धविहार अगदी सुंदर दिसतं, तर तिकडनंही मी तुम्हाला दाखवतो. हा असा एक रस्ता आहे जो गेट क्रमांक, तुम्ही रोडकडून येत असणार तर गेट क्रमांक 2मधून तुम्ही सरळ इकडे येऊ शकता. त्याला 3 मुख्य प्रवेशद्वार आहे. अगदी असे तोरणद्वार म्हणतो आपण त्याला, तसे आहे. समोर ज्या ठिकाणी मी थांबलो ते यात्री निवास, तेही मी तुम्हाला दाखवेल. त्यातली रूम कशी असते ती छान असतं. एकंदर सुंदर असे ध्वज इकडे लावले आहे. हे बघा, आणि या भागात अगदी छान आणि सुंदर असं विहार आहे. तर या भागातनं अगदी सुंदर प्रकारे वित्तू बाबा समाधी स्थान अर्थात वित्तू बाबा प्रतिष्ठान तुम्ही पाहू शकता. आणि
त्यावर अगदी सुंदर असा स्तूप केला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. विठोबाबा भगवान बुद्धांना खूप मानायचे आणि ते भगवान बुद्ध त्यांना गुरुस्थानीच होते आणि म्हणून त्यांच्यावर भगवान बुद्धांचा प्रभावही खूप होता. हे बघा, पुढे त्यांनी भगवान बुद्धांचे जे महत्त्वाचे 4 धाम आहे त्यांची यात्रा केली होती. लुंबिनी, सारनाथ, कुशीनगर, राजगीर, हे सगळ्या स्थानांची, बोधगया, या सर्व स्थानांची त्यांनी यात्रा केली. संत योगीराज विठोबाबा प्रतिष्ठानातील हे भव्य असं बुद्धविहार, अगदी शुभ्र रंगामध्ये आणि अगदी भव्य दिसणारं हे सुंदर असं बुद्धविहार. आणि इथे भगवान बुद्धांची प्रतिमा आहे, त्यांना नमस्कार करा, वंदन करा. या विहारावर वेगळा असा व्हिडिओ आहे, तो लवकरच तुम्ही पाहणार. आपण विठोबाबा संस्थान पाहत आहोत, त्यामुळे हे सुंदर असं दर्शन तुमच्या सगळ्यांचं आहे. विठोबाबा संस्थानाच्या बॅक साईडला म्हणजे थोडं आत आलात समोर जाऊन, इकडे याला बाभोड वन असे म्हणतात. इथे जे विविध भंडारे होतात भाविकांकडून ते या ठिकाणी केले जातात. त्यासाठीचे किचन आणि डायनिंग एरियाज आहेत. इकडे सगळीकडे तुम्हाला वेगवेगळे फॅमिलीज दिसणार, त्यांचे भंडारे किंवा जे काय ते इकडे केले जातात छानपैकी. या भागात किचन आहे किंवा तुम्ही बाहेरही या भागामध्ये भंडारे करू शकता. बरेच परिवार आहेत ते इकडे आजच्या दिवशी, म्हणजे एव्हरी डे म्हटलं तरी इकडे भंडारे होतात. काही मागणं असतं आणि मग ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सुंदर असे भंडारे दिले जातात. जेवण भोजनदान म्हणतात किंवा संस्थानाचं भोजनालय आहे, तिकडे तुम्हाला शुल्क जेवण करू शकता. हे बघा, या भागामध्ये सगळीकडे तुम्हाला बरेच भाविक दिसणार. याला बाभूड वन असं नाव आहे आणि खूप मोठा असा परिसर आहे. आता तिकडे निर्माण कार्यसुद्धा होत आहे आणखी खोल्यांचं. हा सगळ्या देवस्थानाचा परिसर आहे. संत विठोबाबा देवस्थानाच्या समोरील भाग आहे हा. संत योगीराज विठोबाबा प्रतिष्ठान, टाकळघाट, इकडेही फुलांचे शॉप्स आहेत. या भागामध्ये इकडे जाणार आत तर यात्रेनिवास आहे. इकडे पूजा स्थळ आहे, पूजा अर्पण स्थळ. त्याचबरोबर इकडे विठोबाबांचं पाळणं सुद्धा आहे सुंदर असं. नमस्कार करतात का लोक? पूजा करतात काही. सो या ठिकाणी ना इथेही पूजा वगैरे केली जाते. नमस्कार करायचं. या बुद्धीचा फोटो काढा. हो ना, यूट्यूबवर द्या तो फोटो. मावशी कुठल्या आहात तुम्ही? इथल्याच आहात का? मग कळंबेश म्हणजे नागपूर जिल्ह्यामधलं. अच्छा, चला तिकडे प्रसादालय दाखवतो, बराच मोठं. तर या भागामध्ये यात्रेनिवास आहे इकडे समोर. त्यानंतर तिथे पूजा अर्पण स्थळ आहे, त्याच्याच बाजूला इकडे वॉशरूम्स आहेत सगळ्यांसाठीच या भागामध्ये. त्याचबरोबर इकडे समोर प्रसादालय आहे, जिथे तुम्हाला मोफत अन्नदान केलं जातं. तुम्ही मोफत जेवू शकता इकडे. इकडेही असं अगदी पार्कसारखं केलेलं आहे, तिकडे निवांत तुम्ही थांबू शकता. भरपूर झाडं आहेत तिकडे सगळीकडे. इथे आहे संत योगीराज विठोबाबा प्रतिष्ठानाचं प्रसादालय. त्याचबरोबर इकडे तुम्ही हात पाय धुवू शकता, पिण्याचं पाणी आहे तिकडे. आणि या भागातनं आत जाऊन मग तुम्ही जेवण ग्रहण करू शकता. स्वतःची वेळ आहे 12:30 ते 3:30 पर्यंत. आय थिंक संध्याकाळी पण ते चालू असतं. हे बघा, खूप मोठं आहे हे प्रसादालय, जे संस्थानातर्फे चालवलं जातं. विठोबाबांचा एक फोटोही आहे, त्याला नमस्कार करा. चल बाहेर जाऊयात.
तर मी सध्या आहे वित्तूबाबा देवस्थान टाकडघाट येथे. आपण देवस्थान पाहिलं, वित्तूबाबांचे दर्शन घेतले. आता माझ्यासोबत या देवस्थानातील वित्तेश्वर महाराज आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमो बुद्धाय, जय भीम, जय वित्तूबाबा सर. नमो बुद्धाय, जय विठ्ठोबा, जय भीम. वित्तेश्वर महाराज, मला या देवस्थानाबद्दल थोडी माहिती द्या ना. हे देवस्थान गुरुपरंपरे शिष्याचं आहे. इथला इतिहास टाकडघाटचा 200 वर्षा अगोदर जुना आहे. इथे गुरुपरंपरेला धरमदास बाबा व त्यांचे शिष्य किसनदास बाबा, हे धरमदास बाबांचे शिष्य किसनदास बाबा कोळंबीच्या मठामधनं 24 मैल अंतरावरनं या टाकडघाट गावी धम्माचा आणि बुद्धाचा प्रचार प्रसार करण्यासाठी इथे आले होते. त्यावेळेस इथे प्रचार प्रसार चालू असताना फकीराजी डांगरे हे त्यांचे निस्सिम भक्त. 13 शिष्यांपैकी एक होते ना त्यांचं ते? नाही, 13 शिष्य हे वेगळे ओके. होते. ओके ओके. आणि फकीराजी डांगरे हे त्यांचे निस्सिम भक्त होते. अच्छा. ते किसनदास बाबांचे 13 शिष्य जे होते त्यातनं 2 शिष्यांचे मला माहिती आहे. ओके ओके. त्यातनं एक संत योगीराज वित्तूजी बाबा, त्यांना बेडीवाले बाबा म्हणून संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये त्यांना त्यांच्या ओळख आहे. देवस्थानात आपण आहोत. आणि इथे पुन्हा त्याच गुरूंचे शिष्य नामदेव महाराज म्हणून पुन्हा इथे झाले होते. अच्छा. हे 2 शिष्यांविषयी मला माहिती आहे. परंतु 13 शिष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ म्हणून जी ख्याती मिळवून घेतली ती वित्तूजी बाबांनी घेतली. बरोबर. हां, बरोबर. तर वित्तूजी बाबांचा जो इतिहास आहे, तर हा इतिहास इतक्या सोप्या या थोडक्यात तर सांगू शकत नाही मी. तो फार मोठा आहे. हां. परंतु बाबांचा परिचय देण्यास आनंद होईल की बाबांचा परिचय जो आहे, तर बाबांचे आजोबा फकीराजी डांगरे हे किसनदास बाबांचे अनुयायी होते, भक्त होते. हां. आणि वित्तूजी बाबांचे वडील हे जानबाजी फकीराजी डांगरे हे, आणि आई कवळा आई हे बाबांचा परिवार होता. बाबांना भाऊ होते, बहिणी होते. बरोबर. तर बाबांचा परिवारही खूप मोठा होता. आणि बाबा बालयोगी होते. लहानपणापासूनच ते बालयोगी होते. परंतु बाकीचे भाविक या गावकरी त्यांना खोळकर वृत्तीचे म्हणून अवलिया होते. अवलिया म्हणून अवलिया तर होतेच ते, पण ते बालयोगी होते. पण खोळकर वृत्तीचे समजायचे किंवा हे खोड्या करतात, त्रास देतात, गुराढोरांना मारतात, बाई माणसांना त्रास देतात, असं सगळ्यांचं हे होतं. परंतु त्यांच्या खोड्या तर नाही, परंतु त्या ज्या लीला होत्या बालयोगी असल्या कारणाने, आणि बाबांनी ज्या काही ते खोड्या बाललीला केल्या, त्या बाललीलामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालीच नाही. बरोबर. आणि सर्व जे त्यांच्यासोबत त्या लीला झाल्या ते दीर्घायू आयुष्यपर्यंत पूर्ण आयुष्य ते संपूर्ण जगले. आणि कधीही त्यांना कोणत्या प्रकारचा रोग या विकार या भय हा कधीही कुठे राहिला नाही. आनंदाने ते पूर्ण जीवन आपले जगले आणि सुखी सुरळीत राहिले. तर बाबांचे चमत्कारही असे भरपूर आहेत. बाबांनी संपूर्ण आयुष्य धम्माचा प्रचार आणि प्रसारामध्ये पूर्ण आयुष्य घातलं. बाबांचं सर्वांनाच म्हणजे सांगणं हे होतं की अरे बाबा माझ्याकडे कशाला येतात, तुम्ही भगवान बुद्धांकडे जा आणि भगवान बुद्धांना वंदन करा, त्रिशरण घ्या, पंचशील घ्या, तिथे वंदना घ्या. हे बाबांचं बुद्ध त्यांना गुरुस्थानीच असायचं ना, म्हणूनच देवालयामध्ये पण बुद्ध आहेत. आणि बाबांची एक संकल्पना त्याने घेतली होती, संकल्प घेतला होता की मला इथे खूप भव्य दिव्य विहार बांधायचं. आणि ते विहार बाबांनी त्याच्या बाजूलाच निर्माण केलं. आणि ते निर्माणाच्या मागे बाबांनी 1 रुपयाची जे भिक्षा आणि दान जे मागितलं, त्या दानाच्या माध्यमातून ते आज भव्य दिव्य विहार कोट्यवधीचं ते निर्माण आलेलं आहे. आणि भगवान बुद्धांची जी प्रतिमा आहे तिथे मूर्त जी आहे, खूपच सुंदर प्रतिमा आहे ती. तर ती बाबांचीच संकल्पना होती की इथे विशाल मूर्तीची स्थापना करायची. ती आय थिंक सारनाथमधून नाही, ती नागपूरलाच तयार करतात. अच्छा.
नागपूरला रवी मूर्ती खोब्रागळे होते, हां. त्यांच्याकडून ती बनवण्यात आली. अच्छा अच्छा. विहाराचं उद्घाटन झालं आणि बाबांचा उपदेश जो होता बुद्धांविषयी सगळ्यात जास्त होता. बाबांचा उपदेश पंचशिलेचा प्रचार आणि प्रसाराचा होता आणि बाबांनी शिक्षणाला जास्त भर दिला. गरीब बुद्धांची सेवा करणं, विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, अनाथाला सहारा देणं, निराधारांना निवारा देणं, अन्नदान करणं, हे बाबांचे खूप मोठे मोठे असते. असं मला इथे काय काय उत्सव साजरे केले जातात ते सांगा ना. एकंदर खरं तर इकडे बरेच उत्सव साजरे केले जातात, अगदी प्रत्येक पौर्णिमा आणि प्रत्येक पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा आणि सोमवार या दिवशी इथे भरगच्च जनसागर उलटून येतो आणि इथे भरगच्च गर्दी असते जनसागराची. आणि इथे भाविकांची श्रद्धा इतकी आहे की त्या श्रद्धेला बघण्यासाठी स्वयं तुम्हाला इथे यावं लागतं. अगदीच खूप सुंदर इथे आरती वगैरे किंवा आरती बाबांची सकाळी आरती म्हणजे 7:30 वाजता बाबांची आरती, म्हणजे त्या अगोदर बुद्धवंदना होते पंचशील, त्यानंतर बाबांची आरती. अगदीच आरती 3 टाईम होते. सकाळी 7:30ला होते, सकाळी 11ला होते आणि सायंकाळी 6ला. तर अशा ते आरतीचा तो टायमिंग आमचा या इथे मंदिरात. बाबांचा जन्मोत्सव पुण्यतिथी उत्सव पण होतो सर ना. बाबांचा जन्मोत्सव चैत्र शुक्ल पंचमीला होते, जो एप्रिल महिन्यामध्ये येते, गुढीपाडवा झाल्याच्या नंतर. अच्छा. बाबांचा जन्म हा 15 एप्रिल सोमवार दिवस 1918 बाबा त्यावेळेस जन्माला आले आणि बाबांचा तो जन्मदिवस आजही देवस्थानामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो त्याला. राईट. इथे मग आमच्याकडे महाप्रसादाची व्यवस्था असते, संपूर्ण भाविकांची राहण्याची, खाण्याची पूर्ण भारत, व्यवस्था. मला सांगा ना, आपण वित्तू बाबांना बेडीवाले बाबा म्हणूनही ओळखतो. बाबांच्या हातामध्ये आणि पायामध्ये बेड्या होत्या, त्याबद्दल थोडं सांगा ना. बाबा हे एक बालयोगी असल्या कारणाने त्या बालयोगामध्ये होणाऱ्या ज्या लीला होत्या, त्या लीला गावकऱ्यांना, ग्रामस्थांना ह्या बघावत नव्हत्या. बघावत नसल्या कारणाने त्यांच्या रोज तक्रारी बाबांच्या आईवडिलापर्यंत यायच्या. खूप खोडकर होते. तर बाबांच्या आईवडिलापर्यंत तक्रारी येऊ लागल्या. तर एक दिवस काय झालं की वयाच्या 14व्या वर्षी बाबांच्या वडिलांनी गावामध्ये दगडू लोहार नावाचे ग्रस्त होते, त्या ग्रस्तांकडे नेऊन, त्या लोहाराकडे नेऊन तिथे बाबांसाठी बेड्या तयार करायला केल्या आणि बाबांना त्या धारण करून दिल्या. म्हणून त्यांच्या हातामध्ये म्हणून मग त्या आयुष्य पूर्ण जीवन बाबांचं ते बेडीमध्ये गेले. संपूर्ण तप त्यांचं बेडीमध्ये झाल्या कारणास्तव त्यांना बेडीवाले बाबा म्हणून संबोधले. ॲक्च्युली बाबा वित्तू बाबा ज्या खोड्या करत होते त्याचा काही वाईट परिणाम नाही व्हायचा त्या व्यक्तींवर. ते खरं तर चांगले व्हायचे त्याने. वाईट परिणाम तर आजपर्यंत कोणावरती झालाच नाही, कारण की सगळ्या त्या लीला होत्या. खोड्या जर कोणाच्या केल्या तर त्यांना इजा होईल. हां, पण ते इजा बरी व्हायची. पण त्यांना ज्या इजा म्हणजे त्यांच्या शरीराचा जो त्रास होता तो निघून त्यांच्या जायचा. त्या बाललीलामुळे त्यांचा त्रास तो संपूर्ण नाहीसा व्हायचा. अगदी खरं आहे. थँक्यू. माझ्यासोबत आहे ॲडव्होकेट मंगेश मून सर आणि मून मॅम, आणि त्यांच्याकडून आज इथे खूप सुंदर भंडारा होता. खरं तर मी इथेच जेवण केलं. मी जेवणात एवढा व्यस्त झालो, मी तर शूट नाही केलं, पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. इथे असेच भंडारे नेहमी होतात ना? प्रत्येक वर्षी करतो आम्ही जानेवारीमध्ये असतो. 15 तारखेला. खूप छान जेवण होतं. थँक्यू व्हेरी मच. प्रत्येक वेळेस बोलवतो तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. आमचा उद्देश याच्या मागचा असा आहे की बौद्ध धर्मचे जे लोक आहेत, जे उपासक आहे, उपासिका आहे, त्यांनी इथे येऊन या प्रतिष्ठानात येऊन प्रतिष्ठानाची पाहणी करावी आणि बाबांचे दर्शन घ्यावे. अगदी खरं. त्याचप्रमाणे पूर्ण बहुजन समाजाचे लोक इथे जमतात आणि येतात. माझ्या या जेवण ठेवण्याचा कार्यक्रम यासाठीच आहे की पूर्ण बहुजन समाजाचे लोक इथे माझ्याकडे येतात आणि भोजनाचा लाभ घेतात आणि बाबांचे दर्शन घेतात. दॅट्स ब्युटिफुल. याबद्दल खूप छान आहे. मी तर अगदी लहानपणापासून येते. माझे आई वडील होते, ते मला घेऊन यायचे. तेव्हापासून आम्ही नेहमी येतो आणि आम्हाला खूप सुंदर परिसर आहे. खूप सुंदर परिसर आहे आणि छान वाटते. प्रत्येकाने यावं. थँक्यू व्हेरी मच.
तर मला खात्री आहे माझं हे टाकडघाट दर्शन अर्थात संत योगी विठ्ठोबाबा यांचं देवस्थान तुमच्या सगळ्यांना माझं हे दर्शन नक्की आवडलं असणार. आपण संत योगी विठ्ठोबाबांचं समाधीस्थान पाहिलं, दर्शन घेतलं, इथे काय काय आहे देवालयामध्ये हे सगळं मी तुम्हाला दाखवलं, थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली. मला खात्री आहे जेव्हा केव्हा तुम्ही टाकडघाटला याल किंवा बुटीबोरी, खरं तर बुटीबोरी इथनं जवळ आहे, तर तिथनंही तुम्ही इथे येऊ शकता. वेळ मिळाल्यास इकडे नक्की या. आय होप तुम्हाला हे माझं दर्शन आवडलं असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, कमेंट आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय विठ्ठोबाबा, नमो बुद्धाय, जय भीम. बाय. खूप छान छान गोष्टी मिळतात. काय काय ते मी जाता जाता तुम्हाला दाखवतो. भरपूर शॉप्स आहेत जिथे तुम्ही खरेदी करू शकता. सुंदर सुंदर प्रतिमा आहेत इथे. भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठोबाबा आणि इतर सुंदर अशा प्रतिमा, फोटो सगळीकडे तुम्ही विकत घेऊ शकता इथनं. इनफॅक्ट तुम्हाला जर धातूच्या प्रतिमा घ्यायच्या असणार बुद्धांच्या किंवा बाबासाहेबांच्या, त्याही या भागामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. इकडे दुकान आहेत चांगले चांगले, तिकडे तुम्ही घेऊ शकता. आणि देवस्थान अगदी रोडच्याच बाजूला आहे, त्यामुळे जाण्या येण्यासाठी तुम्हाला असे टमटम सगळीकडे दिसणार. विठ्ठोबाबा संस्थानाची ही यात्री निवासातील माझी रूम आहे. अगदी समोरच श्री विठ्ठोबाबा यांचं समाधीस्थान आहे आणि त्याच्या अगदी समोर हे बघा, ही अशी रूम आहे. छान रूम आहे. इथे खाली ऑफिस आहे यात्री निवासाचं, तिकडे तुम्ही जाऊन याबद्दल चौकशी करू शकता. हे वॉशरूम आहे खरं तर, आणि इथे 2 बेड असतात. संत योगी विठ्ठोबाबांचा एक फोटोही आहे आणि छानपैकी रूम आहे. उन्हाळ्यासाठी कूलरही आहे इथे, एक कबडही आहे. अशा प्रकारची ही रूम आहे आणि ही मला 500 रुपयांमध्ये एका दिवसासाठी, एका रात्रीसाठी मिळाली.